देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिकथारा मिळोन च अंतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अमित पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तू पणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु वैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोतृ आपण सर्वांना आदर करू. नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे भक्ती वैराग्य ज्ञान यापैकी कोणत्या मार्गाने लवकर साक्षात्कार होऊ शकतो आणि कसा. महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे. ज्ञानाशिवाय भक्ती नाही आणि वैराग्याशिवाय भक्तीशिवाय वैराग्य नाही. दोन गोष्टी लक्षात. म्हणजे ज्ञानातून भक्ती भक्तीतून वैराग्य आणि वैराग्यातून साक्षात्कार अशा या स्टेप्स आहेत. ज्ञानाशिवाय असलेली भक्ती ही कल्पना असते. म्हणजे अज्ञानातून भक्ती म्हणजे आता बऱ्याच वेळेला लोक जी भक्ती करतात देवाची भक्ती म्हणतो पण सर्वसाधारणपणे शंकराची भक्ती गणपतीची भक्ती तिथे ज्ञान नाही आहे. म्हणजे आत्मज्ञान जो हा भाव आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान किंवा स्वरूपज्ञान म्हणजे स्वरूपज्ञानाशिवाय भक्ती ही कल्पना आहे आणि स्वरूपज्ञानातून केलेली भक्ती ही खरी वास्तवता आहे. म्हणजे आपल्याला भक्ती करायची असेल प्रथम ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञान कोणतं. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं जे रामदास स्वामी सांगतात आणि सगळे संत सांगतात. सगळ्या संतांकडे भक्ती होती पण किती होती ती सगळी ज्ञानातून भक्ती.
पण ज्ञान म्हटल्यानंतर हे ज्ञान येतं कुठून? सद्गुरूंकडनं. म्हणून सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय भाव नाही, भावाशिवाय भान नाही, आणि त्याच्याशिवाय भक्ती नाही. म्हणजे वेगळ्या सगळ्या स्टेप्स आहेत भक्ती म्हणायला गेल्यानंतर. आणि ह्या भक्तीतून वैराग्य निर्माण, आणि ह्या वैराग्य अवस्थेत असलेल्या जाणीवेला आत्मानुभूती प्राप्त होते. म्हणजे स्वरूपानुभूती प्राप्त, स्वरूपाची अनुभूती प्राप्त. म्हणून प्रथम सद्गुरू आणि सद्गुरूंकडनं मिळत असलेलं ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून खरा देव कळला पाहिजे. तर खरा देव असं जे आपण म्हणतो ते वेदांनी जो प्रतिपादन केलेला आहे तो, म्हणजे वेदांनी जो सांगितलेला आहे तो देव, म्हणजे त्याला आपण अनंत स्वरूप, निर्गुण निराकार, सगुण निराकार, आणि ते स्वरूप विश्वरूपाने सगुण साकार झाला, हे ज्ञान लक्षात घ्यायचं. की जे निर्गुण निराकार स्वरूप आहे आणि तेच सगुण निराकार स्वरूप, आणि त्याच सगुण निराकार स्वरूपच स्वतःच साकार होतं, आणि त्याला आपण विश्वरूप म्हणतो. आता हे स्वरूप ज्ञान आहे. म्हणजे सगळी सृष्टी आहे, ही सृष्टी एकाच स्वरूपातून निर्माण झालेली आहे. म्हणजे ग्रह तारे, पशु पक्षी, सर्व काही असं बघायला, माणसं, डोंगर दऱ्या, नदी नाले, सगळं, ही सगळी जी सृष्टी आपण म्हणतो. म्हणून जे जे सृष्टी ज्याला म्हणतात त्यालाच भूताकाशामध्ये जे जे येतं ती सगळी सृष्टी. भूताकाशाच्या पलीकडे जी असते ती चिदाकाश, म्हणजे जाणीव, आणि चित्ताकाश, भूताकाशाच्या पलीकडे जे असते ते चित्ताकाश म्हणजे जाणीव, आणि त्या चित्ताकाशाच्या पलीकडे जे आहे ते चिदाकाश म्हणून केवळ असणेपणाने असलेली जाणीव. जसं आपण गाढ झोपतो तेव्हा असणेपणाने असतो, आणि तेच आपण उठतो तेव्हा ते जाणायला लागतो. तसं ह्या अनंत स्वरूपाकडे केवळ असणेपण, आणि त्या असणेपणात जे स्फुरण होतं, जाणण्याचं स्फुरण होतं, असणेपणाचं स्फुरण होतं, तर ती सगुण निराकार शक्ती. आणि ही सगुण निराकार शक्ती विश्वरूपाने प्रकट झाली, म्हणजे भूताकाशाच्या अंगाने प्रकट झाली. भूताकाशाचं पहिलं आकाश म्हणजे ज्याला आपण आकाश म्हणतो, त्या आकाशातूनच वायुतत्व निर्माण झालं. त्या वायुतत्वातून तेजतत्व निर्माण, त्याच्यातूनच जलतत्व निर्माण झालं, त्याच्यातूनच पृथ्वीतत्व निर्माण, म्हणजे आकार. पृथ्वीतत्व म्हणजे जे जे आकाराला आले त्याला आपण पृथ्वीतत्व. आणि ह्या सर्व रूपामध्ये हे जे चित्ताकाश आहे, म्हणजे सगुण निराकार स्वरूप आहे, ते कार्यरत असतं. म्हणून सजीवाच्या ठिकाणी जे जाणणं चालू आहे ते जे मुळात चित्ताकाश आहे तेच इथे चित्त रूपाने प्रकट. चित्त रूपाने प्रकट म्हणजे ज्याला आपण सर्वसाधारणपणे जाणीव म्हणतो. आणि म्हणून हे ज्ञान प्रत्येकाला कळलं पाहिजे, प्रत्येकाला, जगातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. त्याशिवाय जगामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होणार नाही. आपलं जे हे जीवन आहे प्रत्येकाचं, पशु पक्षी असो किंवा कोणी माणसं असो, ज्याला तुम्ही गरीब म्हणा, श्रीमंत म्हणा, दुष्ट म्हणा, प्रेमळ म्हणा, सर्व प्रकारची वागणारी माणसं, ही सगळी एकाच स्वरूपाची रूप आहेत. समजून घ्यायला जर कठीण वाटतं, पचायलाच कठीण, समोर सगळे एकाच स्वरूपाची कशी वाटते असं वाटतं आपल्याला. ती वस्तुस्थिती वेदाने जे सांगितलंय ते प्रथम लागतं ज्ञान,
की जे एकच स्वरूप आहे हे स्वरूपच प्रत्येक रूपारूपातून प्रगट आहे. प्रत्येक रूपारूपातून कसं प्रगट आहे? जाणीव रूपाने. म्हणजे सजीवाच्या ठिकाणी जाणीव आणि निर्जीवाच्या ठिकाणी गुणरूपाने. जे जे निर्जीव ज्याला म्हणतो की जे जाणलं जातं हे की नाही आपल्याला कळत नाही, त्या ठिकाणी गुणरूपाने ते प्रगट आहे. लक्षात घ्या, गुण विशिष्ट गुणाने त्या वस्तू सगळ्या असतात. आणि सजीवाच्या ठिकाणी तिथे जाणणे रूपाने ते प्रगट आहे. म्हणून एकच स्वरूप अनेकत्वाने प्रगट आहे आणि त्या अनेकत्वात एकत्व पाहणं म्हणजे परमार्थ. सगळं अनेकत्व आहे. सगळीकडे अनेकत्वाने, अनेक रूपाने, अनेक रंगाने, अनेक गुणाने प्रत्येक ठिकाणी प्रगटीकरण आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्यांमध्ये, सगळ्या सजीवांमध्ये जर एकच ज्याला कॉमन गोष्ट कोणती आहे तर तिथे जाणणं चालू आहे. पक्ष्याच्या ठिकाणी सुद्धा जाणणं आहे, पशूच्या ठिकाणी जाणणं आहे, मुंगीच्या ठिकाणी जाणणं आहे, हत्तीच्या ठिकाणी जाणणं आहे, माणसाच्या ठिकाणी जाणणं आहे, वनस्पतीच्या ठिकाणी जाणणं आहे. हे प्रत्येक ठिकाणी जाणणं चालू आहे. लक्षात घ्या. हे जे जाणणं जे चालू आहे ते जे जाणणारं तत्व आहे त्या तत्वाने हे ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आणि माणसाने हे ज्ञान आत्मसात करायचं म्हणण्यापेक्षा त्याच्या ठिकाणी जे जाणणारं तत्व आहे, जाणीव आहे, त्या ठिकाणी ज्ञान प्रकट झालं पाहिजे. त्या ज्ञानातून भक्ती करता येते. भक्ती म्हटल्यानंतर ज्ञानपूर्वक भक्ती हा अर्थ लक्षात घ्या. इथे आपण म्हणजे आता सोप्या भाषेत, आता एवढं सगळं सोपं काय असेल, आपण जाणीव आहोत हे प्रत्येक साधकाच्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. देहातून जाणणारे ही जी जाणीव आहे ते आपण आहोत. आता जाणीव आहोत म्हणजे नेमकं काय आहोत? तर जाणणारे ते जे आहे, जाणणं चालू आहे, पाहणं, ऐकणं, बोलणं, चाकणं, गंध जाणणं, स्पर्श जाणणं, चिंतन करणं, भाव धरणं, भान घेणं, हे जे सगळं आहे ते जाणणारे आपण आहोत. म्हणजे आपल्याला राग येतो, म्हणजे कोणाला राग येतो? देहाला राग येत नाही, जाणणाऱ्या तत्वाला राग येतो. किंवा एखाद्या माणसाला निराशा झाली, कोणाला निराशा? शरीराला निराशा नसते, पण शरीर हे यंत्र आहे, साधन आहे. म्हणून मला राग आला असं जर जेव्हा एखाद्याला वाटलं त्याला लक्षात आलं की मला म्हणजे कोणाला आला? शरीराला राग आला की जाणीवेला राग आला? जाणीवेला राग. त्याच्यावेळी एखाद्याबद्दल आपल्याला आपलेपणा वाटतो, प्रेम वाटतं, कोणाला? शरीराला नव्हे, जाणीवेला. इतकं जाणीवेचं स्मरण सतत असलं पाहिजे. आहे ती जाणीव आहे आणि सर्व रूपारूपामध्ये सुद्धा जाणीव आहे. म्हणून जाणते ती जाणीव, आहे ती जाणीव, जाणते ती जाणीव आणि दिसते ती जाणीव. आणि जे जे दिसते तिथे ती जाणीव आहेच. म्हणजे सर्वत्र जाणीव आहे म्हणून सर्वत्र समत्वाने पाहता येतं, पाहता आलं पाहिजे. पाहता येतं म्हणजे ह्या ज्ञानातून समत्वाने पाहता येतं. हे ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानाचा अभ्यास पुन्हा पुन्हा करावा लागतो, कारण अंतर्मनात ते ज्ञान मुरवावं लागतं. म्हणून सद्गुरू आणि शिष्य असं ज्यावेळेला ते नातं संपादित होतं, अनुग्रहित होतं, तेव्हा सद्गुरू, खरे सद्गुरू आपल्या शिष्याला पहिली हीच ओळख करून देतं, तू जाणीव आहेस. पूर्वीच्या भाषेत म्हणायचं तू आत्मतत्व आहेस. काही पंथामध्ये ते आत्मतत्व. आपण वेदकालीन तू ब्रह्म आहेस. तत्त्वम असी, ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म तू आहेस, हा त्याचा अर्थ. आणि ब्रह्म म्हणजे काय? ते जे तिथे जे अनंत स्वरूप जे सहजपणे जाणणारे तत्व आहे तेच ह्या शरीरातून प्रगट आहे, म्हणून ते तू आहेस. हा सोपा अर्थ आहे का, पण पचायला कठीण आहे.
आपण ब्रह्म आहोत म्हणजे जाणणारं तत्व बरोबर वाटतं, पण ब्रह्म आहोत म्हटलं की कळायला कठीण होतं, असं तो प्रकार आहे. पण हे ज्ञान आहे. ज्ञान म्हटल्यानंतर हे पहावे आपणासी आपण, म्हणजे आपण कोण आहोत म्हणजे हे लक्षात घ्या. पहावे आपणासी आपण म्हणजे आपणच आपला अनुभव घेता आला पाहिजे. आपण कोण आहोत? आपण जे अनंत स्वरूप जाणीव आहे ते जाणीव देहरूपाने प्रगट आहे. अर्थात प्रत्येक शरीरातल्या जाणीवेला कर्म स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, प्रारब्ध आहे, पाप पुण्य आहे. प्रत्येक देहाच्या ठिकाणी तिथे विविधता आहे. परत लक्षात घ्यायची म्हणजे 3 गोष्टी पुन्हा लक्षात आल्या पाहिजे. जे अनंत स्वरूप आहे त्याचं कार्य सतत चालू आहे, अखंड अनंत स्वरूप आहे. त्यात काही कमी होत नाही जास्त. जसं समुद्रात लाटा येत आहेत आणि लाटा जात आहेत, समुद्रातून लाटा किती उचलल्या म्हणून समुद्र आटत नाही आणि पावसात भरपूर पाणी भरलं म्हणून समुद्राला पूर येतोय असे नाही. त्याच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेपर्यंत ते उसळतं आणि परत मागे जातं. एक मोठ्या प्रमाणात लाटा येतील किंवा कमी प्रमाणात लाटा येतील एवढंच काही. पण समुद्राच्या पाण्यात काहीच कमी जास्त होत नाही. भरती आली आणि ओहोटी आली, आपण नेहमीच्या ह्याच्यात ओहोटी आली म्हणजे कमी झालं पाणी असं नाही. आपल्याला जो पृथ्वीचा स्वतःभोवती भ्रमण करण्याचा जी पद्धत आहे त्याच्यातून पाण्याचं कमी जास्त पण ओहोटी भरती हा प्रकार तिथे होतो. तसं हे जे अनंत स्वरूप आहे त्या ठिकाणी सतत जाणणं आहे. पहिली गोष्ट लक्ष, अनंत स्वरूप झाला तर काहीच बोलत नाही, काहीच करत नाही, काहीच पाहत नाही असं नाही. अनंत स्वरूपाकडे जाणणं चालू आहे आणि ते जाणणं कसं आहे तिथे सतत जाणीव आहे. जाणणं काय? निर्मिती, स्थिती, लय या 3 गोष्टी तिथे सतत होते. निर्मिती होते म्हणजे विश्वरूपाने जे विश्व निर्माण होतं ती निर्मिती आहे. काही काळ ती स्थितीला राहते आणि काही काळानंतर परत लय आहे. जे निर्माण झालंय तिथे लय असतो. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू असतो. मृत्यू म्हणजे ही जाणीव पुन्हा तो देह सोडते आणि दुसरा देह धारण करते, तिथे जन्माला होतं. म्हणजे जिथे मृत्यू तिथे दुसरीकडे जन्म आहे. आता हे सगळं जर आपल्या लक्षात आलं तर हे सगळं कार्य त्या अनंत स्वरूपाकडून अखंड चालू, युगानुयुग चालू. म्हणून ते चैतन्य स्वरूप आहे. दुसरं भाग लक्षात ठेवायचं, मी म्हणणारी जी आहे ती सुद्धा जाणीवच आहे. मी म्हणणारी शरीराच्या अपेक्षेत जी आपण ओळख सांगतो ती ओळख व्यवहारासाठी योग्य पण पारमार्थिक ज्ञानासाठी अयोग्य. दोन्ही ठिकाणी लक्षात घ्यायचं, योग्य कुठे आणि अयोग्य कुठे. समाजामध्ये वावरताना देहाच्या द्वारे एकमेकाला आपण ओळखतो, जाणीव म्हणून ओळखत नाही. पण देहाच्या ठिकाणी जाणीव आहे हे संत ओळखतात. सर्वसाधारण म्हणून देहाच्या अपेक्षेत आपल्याला ओळख करतो, पण संत हे जाणीवेच्या अपेक्षेत ओळख करतात. कारण देह आहे, देह म्हणजे वरतून जो आकार रंग रूप आहे त्याप्रमाणे ती ओळख करायला सोपं आहे. पण ते देह म्हणजे ते तत्व नव्हे. देह म्हणजे त्या देहातून जाणणारं तत्व आहे ते आपण आहोत. ही ओळख आपल्याला दृढ करणं फार महत्त्वाचं. ही ओळख कोण करून देतं? सद्गुरू. ही ओळख दृढ करण्याचं कार्य खरे सद्गुरू करतात. खरे सद्गुरू सतत त्याचा मारा ते करत राहतात साधकावर की तू जाणीव आहे. जाणीव म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण त्याला ईश्वरी शक्ती सुद्धा म्हणतो. अनंत स्वरूप आहे त्याला परमेश्वर म्हणतात आणि ज्या देहाच्या अपेक्षेत त्या जाणीवेला ईश्वर म्हणतात. पण ते ईश्वरत्वाने प्रकट नाही तर ते जीवरूपाने प्रकट आहे. म्हणजे तिथे विसर आहे. पण देहातील जाणीवेला विसर आहे, पण अनंत स्वरूप सतत सहज स्मरणात. तिथं आठव आणि नाठव त्याच्या पलीकडेचं ते तत्व आहे. तिथं आठवत नाही, आठवलं आणि विसरलं असा प्रकार काही नाही. तिथं अखंड सहज पलीकडे. म्हणून सुधारणा करायची आहे ती देहातील जाणीवेची. अनंत स्वरूपामध्ये काही सुधारणा करायची, देहाच्या ठिकाणी सुद्धा काही सुधारणा करायची. देह यंत्र आहे, जसं चालेल तसं चालवावं तसे चालतं. जशी गाडी चालते तसं ड्रायव्हर चालेल तशी गाडी चालते.
पण गाडी चालवण्याचं कौशल्य ड्रायव्हरकडे असेल तर गाडी व्यवस्थित चालते. तसं देहातून नांदत असलेली जी जाणीव आहे, या जाणीवेकडे कौशल्य पाहिजे जीवन जगण्याचं. जीवनातून प्रवास जो चाललेला आहे प्रवास, जीवन प्रवासात, ते कौशल्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या ज्ञानात आहे. आणि म्हणून पहिलं हे ज्ञान झालं पाहिजे. थोडक्यात सांगितलं, पण ते पटकन आत्मसात करता येत नाही हेही लक्षात घ्या. तिथे सद्गुरूंचा सतत सहवास लागतो, सद्गुरूंचं सतत मार्गदर्शन लागतं, सद्गुरूंना पुन्हा पुन्हा विचारावं लागतं. साध्या साध्या गोष्टीतून पुन्हा पुन्हा विचारल्याशिवाय ते आत्मसात होत नाही. आणि म्हणून इथे शिष्याकडे सद्गुरू भक्तीची आवश्यकता असते. तिथे भक्ती येते. अनंत स्वरूप दिसत नाही. अनंत स्वरूपाची भक्ती हा ज्ञानमार्ग आणि सद्गुरूची भक्ती हा भक्ती मार्ग. अनंत स्वरूप आहे, 100% आहे. त्याच अनंत स्वरूपाचं स्फुरण म्हणजे प्रत्येक जीवरूप आहे, हे तितकंच खरं आहे. पण मार्गदर्शन करतात ते सद्गुरू करतात. अनंत स्वरूप मार्गदर्शन सद्गुरू रूपाने करतो आहे. म्हणून अनंत स्वरूप आणि सद्गुरू हा एकच. ह्या भावात जेव्हा शिष्य सद्गुरूकडे पाहायला लागतो तेव्हा त्याला म्हणतात भक्ती. सद्गुरूप्रती शरणागती, सद्गुरूप्रती कृतज्ञता, सद्गुरूप्रती प्रेम, सद्गुरूप्रती आपलेपणा, किंबहुना सद्गुरूशिवाय माझा दुसरा कोणच नाही हा भाव. इथे जेव्हा त्या सद्गुरूंप्रती ही जी भक्ती प्रगट व्हायला लागते, त्या भक्तीतून वैराग्य निर्माण. तर भक्तीतून वैराग्य निर्माण होण्यासाठी आधी ज्ञानावर असलेली श्रद्धा किंवा सद्गुरूंवर असलेली श्रद्धा, दोन्ही गोष्टी येतात. त्या श्रद्धेतून प्रेमभाव आणि त्या प्रेमभावातून भान घेण्याची युक्ती, भानात राहण्याची. भानात काय, अखंड तिथे भान पाहिजे. आहे ती जाणीव आहे आणि ही जाणीव सद्गुरू भक्तीमध्ये ती सद्गुरूची जाणीव, ही भक्ती आहे ती सद्गुरूची जाणीव. ज्ञानमार्गामध्ये ही जाणीव आहे ती अनंत स्वरूपाची. पण सद्गुरूंचं मार्गदर्शन नसेल तर ज्ञानाच्या अधिष्ठानावर कार्यरत असलेला साधक मला कळतो असं ज्याच्याकडे यायला लागतं तर तो अहंकार त्याच्याकडे प्रकट व्हायला लागतो. म्हणजे इथे धोका आहे. अर्थात ज्ञानमार्गाने जाण्यासाठी पण सुद्धा सद्गुरूंचंच मार्गदर्शन असतं. त्यामुळे सद्गुरूंप्रती जर कृतज्ञता असेल तर तिथे आपोआप ती ज्ञानमार्गातल्या साधकाला सुद्धा सद्गुरूंप्रती भक्ती निर्माण होते. म्हणून ज्ञानातून श्रद्धा, श्रद्धेतून भाव, भावातून भान, या 4 गोष्टी तिथे येतात तेव्हा ती असते ती भक्ती. आपण म्हणून ही जी जाणीव आहे ती सद्गुरूंची आहे आणि त्यांच्याशी आपल्याला एकरूपता साधायची आहे. हे भक्तीचं लक्षात. तिथे नम्रता येते. भक्तीमध्ये महत्वाचा मुद्दा, भक्तीमध्ये नम्रता येते, भक्तीमध्ये कृतज्ञता येते, भक्तीमध्ये सहिष्णुता येते, भक्तीमध्ये समत्व येते. प्रत्येक गोष्ट त्या भक्तीमध्ये येते. भक्ती ही अशी आहे, नुसती भक्ती म्हणजे आम्ही सद्गुरूंचे भक्त आहोत असं म्हणणारे लोक आहेत. ते जसं आम्ही रामाचे भक्त आहोत, कृष्णाचे भक्त आहोत, चांगली गोष्ट, वाईट काहीच नाही. पण ज्ञानाच्या अधिष्ठानावर ते ज्ञान असलं पाहिजे. आपण कोण आहोत आणि सद्गुरू म्हणजे काय व्यवस्थित कळलं पाहिजे. ज्याला देव म्हणतो आपण, त्या राम कृष्ण म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. त्याचे अनंत चैतन्य स्वरूपाला दिलेली रूप म्हणजे ही सर्व देवांची पूजा आपल्याला सांगितली गेली पुराणात. चैतन्य स्वरूप जे दिसत नाही त्या चैतन्य स्वरूपाला विशिष्ट रूपाच्या आधारे तिथे सतत स्मरण होण्यासाठी ही निर्णयी पुराण काळामध्ये देवदेवतांची निर्मिती झाली, ऋषी मुनींकडनं झाली. कारण सर्वसाधारण माणसाला ते अनंत स्वरूप कळत नाही. लक्षात
ते अनंत स्वरूपाचे आपण म्हटलं तरी समोर अनंत स्वरूपच दिसत नाही, कळत नाही, तर काय होणार? पण सद्गुरू दिसतात. सद्गुरूशी बोलतो आपण, सद्गुरूबरोबर आपला संवाद असतो, सद्गुरूंकडनं आपण आपले प्रश्न उत्तर विचारू शकतो. म्हणून सर्व काही मोकळं करता येतं ते सद्गुरूंकडे. म्हणून भक्तीला महत्व आहे. भक्तीमध्ये खरी भक्ती, ज्ञानातून भक्ती, इथे अहंकार लवकर कमी कमी होतात. लवकर ज्ञानातून भक्तीमध्ये अहंकार कमी होण्याच्या ऐवजी कधी कधी वाढतो, जर लक्षात नाही आलं तर. की आपल्याला सगळं माहिती आहे, माहिती आहे, माहिती आहे, या बरोबर माहिती असतं, नसतं असंही नाही. पण आचरणात मी आणि माझं तिथे अधिक दूर झालं की तो अहंकाराकडे वळला. तिथे मी आणि माझंच कमी झालं पाहिजे. आणि त्यालाच तर माया म्हणतो. माया म्हणजे काय? माझं 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 जे मला वाटतं ते देहभावातून, त्याला म्हणतात माया. ते माझं आहे ते माझं नाही म्हणणं, ते सुद्धा माया. म्हणजे तुझे पण आहे ती माया आणि माझे पण आहे तर ती माया. म्हणजे माया म्हणजे काय? परत कल्पना. लक्षात घ्या, अज्ञान. म्हणून माझं काहीच नाही, आहे ते सर्व ह्या चैतन्य स्वरूपाचा आहे, म्हणजे सद्गुरू स्वरूपाचा आहे. हा भाव तिथे असला पाहिजे. लक्षात घ्या, हे भाव आहेत. अहंकार दूर करण्यासाठी भाव गेले पाहिजे. भक्तीमध्ये अहंकार कमी का होतो? कारण सद्गुरूंचं अखंड स्मरण देवभावातून जेव्हा होतं तेव्हा साधकाच्या ठिकाणी तो देवभाव पुन्हा 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 अधिक अधिक उद्दिग्गत होतात, वाढत जातो. म्हणून ज्ञानातून भक्तीला महत्व आहे. लक्षात ठेवायचं. केवळ ज्ञानाशिवाय केलेली भक्ती हाही अहंकारच धरते. किंवा कसं? सद्गुरूंकडे असलेले शिष्य एकमेकाचा मत्सर करतात. सद्गुरूंच्या जवळ आहे त्याला हे बाकी काय बाबा चिकट बसवलं सद्गुरूंना असं वाटतं ना. तिथे मत्सर येतो कारण त्यांना ज्ञान नाही. पण तोही सद्गुरूंचा तोही सद्गुरूंचा, मत्सर कशाला आला पाहिजे? सगळे आपलेच असं जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेला मत्सर जातो. पण ज्यावेळेला आपण दुजेपणाने पाहतो तिथे मत्सर येतो. लक्षात. म्हणजे मत्सर म्हणजे अहंकार आला. एखादा राग केला म्हणजे अहंकार आला. वाईट वाटलं म्हटलं तरी अहंकार आला. करायचं काय? माझं म्हणून काहीच नाही, आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे. हा जो भाव आहे त्याला समर्पण म्हणतात. वस्तूचं त्याग नव्हे. समर्पणामध्ये कोणत्याही वस्तूचा त्याग करायचा नाही. तर समर्पणामध्ये मनाने सर्व गोष्टींचा त्याग झाला पाहिजे. करायचा नाही, झाला पाहिजे. लक्षात घ्या एक वाक्य. म्हणून असा साधक संसारात रममाण होतो, सगळं काही करतो, पण त्याचं सर्व त्याचं काहीच नसतं. म्हणून तो सुखी दुःखी ह्या भांडणात पडत नाही, तो आनंदात असतो. माझं आणि तुझ्यामध्ये सुख दुःख आहे. माझं हवं, मला हवं मिळालं की सुखी. जरासा आजार आला की मी दुःखी होतो. का? तर माझं शरीर आहे म्हणून दुःखी होतं. माझं शरीरच नाही, दुःखी कशाला व्हायला हवं? तोही अहंकार आहे. लक्षात ठेवा. म्हणून अरे बापरे मला असा आजार आला, मेला असतो काय? अहंकार धरला, तो गेला परमार्थ बाजूला पाण्यात. कळलं? काही हो, आहे ते सद्गुरूंचं. असा जो साधक असेल तो खरा भक्त. लक्षात घ्या. उठता बसता ज्याला सद्गुरू भक्ती असेल की जे आहे ते सद्गुरूंचं आहे. काळजी कशाला करतो? सद्गुरूंना काळजी असून आपल्याला ते काही काही गाड्यांच्या देवाक काळजी म्हणतात ना, तसं सद्गुरूंना काळजी. काय पडलंय? तू फक्त शुद्ध भावनेने सगळं जीवन जगण्याचं कार्य चालू आहे. तुझ्या वाट्याला आलेला कर्तव्य धर्म तू सांभाळ. आणि कर्तव्य धर्म सांभाळताना माझं माझं म्हणायचं नाही. माझं माझं म्हणतात ते आसक्ती. आणि जेव्हा सद्गुरूंचं म्हणतात त्याला म्हणतात विरक्ती. तिथे वैराग्य आलं. म्हणून भक्तीतून वैराग्य. भक्तीतून वैराग्य म्हणजे आपले सगळे नातेवाईक आहेत. मुलगा मुलगी, आई बाबा सगळे ते कोणाचे आहेत? चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. आपल्याजवळ कशामुळे आले? प्रारब्ध आहे आपलं. एक देणं घेणं राहिलं ते येतात. हे जर कळलं तर मोह बाजूला होईल. लक्षात ठेवा. जर ते मोह बाजूला गेला की वैराग्य आलं म्हणून समजा. वैराग्य म्हणजे कोणत्याही वस्तूचा त्याग करणं म्हणजे वैराग्य नव्हे. परत लक्षात वाटलं. लोकांना वाटतं अरे आता घरदार सोडलं वैराग्य आहे. बायका मुलं सोडून पळून गेला वैराग्य नाही. वैराग्य
तिथं जाऊन परत चिंतन करतो, माझं घर बरं होतं इथे काय हिमालयात समजा नेला, काही लोकांना हिमालयात जाऊया, जाऊन एकदा बघ, घरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, मग कसलं वैराग्य? तुला कसलीच आठवण, जिथे जाशील तिथे आनंदाने राहता आलं तर वैराग्य. ते जरासं मनाच्या विरुद्ध घडलं तर आपला राडा चिडाचिड सगळं जे भावना निर्माण होतात, तिथे वैराग्य नाही, तिथे भक्ती पण नाही, तिथे ज्ञान पण नाही. लक्षात परत मागे मागे घसरत जातो. म्हणून आचरणातून असं असलं पाहिजे, तिथे माझं म्हणून काहीच नाही, आहे ते सर्व देवाचं म्हणा, सद्गुरूंचं म्हणा, परमेश्वराचं म्हणा, कारण मी कोणच नाहीये, आहे ते सगळं ईश्वरी कार्य. आपलं जीवन हे ईश्वरी कार्य झालं पाहिजे. साधकाच्याही सतत लक्षात आलं, वैराग्य कधी येईल? भक्तीतून वैराग्य. भक्ती कधी येईल? सद्गुरूंपदी शरणागतीतून भक्ती येईल. त्या ज्ञानातून भक्ती प्रचंड प्रकट होते. त्या ज्ञानातून केलेल्या भक्तीला सर्वात मोठी शक्ती प्रकट होते. आणि म्हणून जितका साधक नम्र होतो तितका तो त्या स्वरूपाशी एकरूप होतो. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. म्हणून अनुभूती काय? आधी शब्दाने सांगितलं, तू जाणी आहेस, आहे. मग जाणी आहे दृढ होण्यासाठी सद्गुरू सांगता विशिष्ट साधना कर, चिंतन कर. जरी शब्दाने सांगितलं तर ते आत्मसात होत नाही, कारण तिथे पुन्हा 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 साधनेची आवश्यकता. म्हणून इथे साधना फार महत्वाची, की एकांत साधना आणि लोकांत साधना दोन्ही साधना आपल्याकडनं झाल्या पाहिजे. एकांत साधनेमध्ये ही जाणीवच आहे, ह्या जाणीवेचा अनुभव घ्यायचा आहे. जाणीवेने वेगळं तुझं दुसरं काही नाही. जे वेगळेपणाने दिसतं ते सगळं दृश्य, आणि जे वेगळेपणाने दिसत नाही पण केवळ जाणता येतं, पाहता येत नाही पण जाणता येतं, अनुभवता येतं, ते तो दृष्टा. ती जाणीव जगाला जाणते पण स्वतःला जाणू शकत नाही. पंचज्ञानेंद्रियाच्या पुन्हा लक्षात, पंचज्ञानेंद्रियाच्याद्वारे जाणीव जगाला जाणते. पंचज्ञानेंद्रिय म्हणजे डोळा, कान, नाक, जिव्हा, त्वचा. जे जे पंचज्ञानेंद्रियाच्याद्वारे दिसतं ते सगळं दृश्य, आणि जे पंचज्ञानेंद्रियाशिवाय दिसत नाही पण असण्यापणाने जे कळतं ते दृष्टा, म्हणजेच चैतन्य, म्हणजे मूळ स्वरूप. जाणीव म्हणजे तेच अनंत स्वरूप, जे मूळ स्वरूप आहे तेच या शरीरातून जाणता आहे, हे ज्ञान आहे. आणि हे कळण्यासाठी सद्गुरू भक्तीची आवश्यकता असते. कारण सद्गुरूंचा संग म्हणजे काय? सद्गुरूंच्या ठिकाणी तोच बोध असतो की आहे ती जाणीव आहे, सर्वत्र जाणीव आहे, जाणीविषयी दुसरं काही. जाणीव म्हणजेच अनंत स्वरूपच जाणीव रूपाने प्रकट आहे. त्यांचा संग धरला की तो शिष्यही तसाच रंग यायला लागतो. म्हणून सद्गुरूंचा संग असावा, सद्गुरूंची भक्ती असावी लागते. त्याशिवाय परमार्थ सिद्धी नाही. कोणी कितीही सांगावं सद्गुरूशिवाय परमार्थ सिद्ध झाला हे खरं नाही. कारण ज्ञान कळायलाच आधी शब्दाने कळलं तर समजायला कठीण, समजलं तरी आत्मसात व्हायला कठीण. पण त्यासाठी सतत मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी सद्गुरूंची भक्ती आवश्यक असते. म्हणून सद्गुरूंना समर्पित होणं म्हणजे मी म्हणणारी जाणीव ही त्या अनंत स्वरूपाची म्हणजे सद्गुरूची आहे. ही सत्य वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा जाणीवेमध्ये प्रगट झाले पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे भक्ती आपण जी म्हणतो ती भक्ती ते आहे. त्या भक्तीतून आसक्ती कमी होते. कारण सद्गुरूंची भक्ती, त्याच्यातून ते ज्ञान, ज्ञानातून भक्ती, भक्तीतून ज्ञान असं जेव्हा प्रगट व्हायला लागलं की माझं म्हणजे आपल्याला वाटतं ते माझं आपलं काहीच उरत नाही. मन शांत होतं, मन निवांत होतं. जे आहे ते सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंचं आहे म्हटलं की तिथे आपल्या डोक्याचा बोजा कमी झाला. लक्षात घ्या. नाहीतर पूर्वी महाराज एक उदाहरण द्यायचे. आपण ट्रेनमध्ये जाताना डोक्यावर ते पेटी घेऊन जायची. पूर्वी पेटी असते, आता खांद्यावर काहीतरी टाकतात. खांद्यावर आले बॅगा खांद्यावर घ्यायच्या. पूर्वी बॅग घ्यायच्या, तर डोक्यावर घेऊन गेला, ट्रेनमध्ये बसला, पण डोक्यावरची पेटी काय ठेवतच नाही खाली. तर काय होतं, ते वजन तसंच राहतं ना. तसं माझं हे वजन आपण तसंच घेऊन फिरत असतो.
आणि त्याच्यातून आपला अहंकार तयार करतात. म्हणजे माझेपणातून अहंकार आहे, लक्षात ठेवा. तोच अहंकारच आपल्याला दूर करायचा आहे. म्हणून माझं म्हणून काही नाही आहे, ते सर्व देवाचं म्हणा किंवा सद्गुरूंचं म्हणा, हा भाव सतत असला पाहिजे. इतका प्रखर भाव असला पाहिजे की त्याच्यामध्ये माझेपणच सुटलं पाहिजे सगळं. जिथे माझेपण सुटलं तिथे अहंकार गेला, तिथे माया सुटली आणि मायेच्या पलीकडे. म्हणून एकची लीला तरले, जे सर्व भाव आहे मज बजले, त्या ऐलीच थडी सरले माया जळ. म्हणजे ह्या माझेपणाचं सुटण्यासाठी सर्व भावे सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. सद्गुरूंप्रती ती भक्ती आपल्याकडे प्रकट झाली, तिथे वैराग्य निर्माण. वैराग्याचा अर्थ मनाने कसल्याही गोष्टीची आसक्ती उरत नाही. कोणी दिलं तर चालेल, कोणी नाही दिलं तरी चालेल. मान दिला तरी ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे. मानाची आसक्ती नसते, तर कोणी आपल्याला खूप मदत करावी हाही आसक्ती नसते. कारण जो सद्गुरूंशी एकरूप होतो त्याला त्या अनंत स्वरूपाकडनं सर्व काही आपोआप मिळायला लागतं. ज्याला सर्व काही मिळताना जे समाधान असतं त्याला परत बाहेरच्या गोष्टीकडनं काही मिळवायची इच्छा नसते. पण मिळालं तरी नाही म्हणत नाही आणि नाही मिळालं म्हणून रडत नाही. त्याला म्हणतात ईश्वरी कार्य. जे अनंत स्वरूपाकडनं हवं नाही आणि नको नाही, काही नाही, पण तिथे निर्मिती आहे, स्थिती आहे, लय आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची आसक्ती उरत नाही. दृश्य जगताची आसक्ती, लक्षात, कोणत्याही गोष्टी दृश्य जगत, जे जे दिसतं त्याची आसक्ती. देह सुद्धा दृश्य आहे, म्हणून देहाची पण आसक्ती सुटली पाहिजे. ही जी देहाची आसक्ती सुटण्यासाठीच आपण कोण आहोत ही ओळख बरोबर होणं, म्हणून ती भक्ती येते. म्हणून हे संतांचं सगळं जे आपण जीवन पाहतो तेव्हा ते त्यांच्याकडे प्रखर सद्गुरू भक्ती असते, प्रखर शरणागती असते, समर्पण असतं आणि ते त्या सर्व काही त्याच्यातून ज्ञानातून त्यांचं जीवन चालू असतं. म्हणून जे आपण म्हणतो गुरु शिष्य परंपरा, याचा अर्थ काय, सद्गुरू सारखा शिष्य जे ज्ञान आत्मसात करतो आणि तोच परत त्या सद्गुरू लेवलला जातो आणि परत तो दुसऱ्या शिष्याला तयार करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक पंटी पेटली की त्या पंटीने आपण अनेक पंट्या पेटवतो, तसा हा प्रकार आहे. ज्ञानाच्या पंट्या आहेत. म्हणून भक्ती खूप आवश्यक आहे. भक्तीमध्ये अहंकाराला दूर करण्याचं सामर्थ्य आहे, पण ती मनापासून भक्ती केली पाहिजे. म्हणून सद्गुरू आणि शिष्य हा परंपरेमध्ये पूर्वी सद्गुरूजी परीक्षा घ्यायचे, याच्याकडे किती शरणागती आहे म्हणून हडतूड करायचे पाहिजे शिष्याला. पूर्वीचे सद्गुरू पाणी भरण्यापासून सगळं काम करायला सांगायचे. काही वेळेला आता आश्रम असलं ते पाणी तर भरावं लागायचं ना, विहिरीतून आणून पाणी पिण्यातून पाणी, आणि त्याला तेच भरायचं काम द्यायचं. बरेच कंटाळतो किती का बघायचं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून त्या शिष्याची परीक्षा घेतली की हा किती एकनिष्ठ आहे, त्याला किती श्रद्धा आहे. आरडाओरडा करायचे. गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरू होते तर ते मारायचे सुद्धा. हाताच्या काढून मारलं काय उलटा मारायला तयार, कोणतं मारलं, समर्पण बाजूला झालं, समरच सुरू ना, युद्ध सुरू होतील, असा तो प्रकार आहे. कारण एवढी शरणागती येणं फार कठीण होतं, पण हे करावंच लागतं, त्याशिवाय अहंकार जाणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही भक्तीमध्ये अहंकार गेला पाहिजे. कोणाही बद्दल मत्सर येता कामा नये. सद्गुरूंचे सगळे शिष्य जे जवळ जातात ते म्हणाले त्यांचं पुण्य भरपूर आहे म्हणून ते जवळ आहेत. आपल्यालाही पुण्य निर्माण करायचे तर आपणही जवळ जाऊ. पण देहाने जवळ आणि मनाने जवळ असे दोन प्रकार आहेत. जे देहाने जवळ असतात ते मनाने किती जवळ असेल माहीत नाही, पण जे देहाने लांब असेल पण मनाने जवळ असेल ते अधिक जवळ असेल. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की इथे आपल्याला मनाने, प्रपंच हा मनाचा प्राप्त आहे, जाणीवेचा प्राप्त आहे. सॉरी, परमार्थ हा जाणीवेचा प्राप्त आहे, प्रपंच हा देहभावाचा प्राप्त आहे. आणि म्हणून मनाने आपण सद्गुरूशी सतत चिंतनात स्मरण अखंड पाहिजे,
आता गंमत आहे, साधनेमध्ये, एकांत साधनेमध्ये ही जाणीव आहे, हा दृढभाव तयार होण्यासाठी एकांत साधने. म्हणून श्वासाकडे आपण श्वासस्मरण जे सांगतो ते श्वासाकडे पहा, श्वासाकडे पहा असं जे सांगितलं जातं, आणि श्वासाकडे पाहता पाहता श्वास कोण पाहतं इथे लक्ष दे म्हणतं. म्हणजे पाहणारी ही जाणीव आहे, पण जाणीव दिसतच नाही तर पाहणार कशी? तो परमात्मा दिसत नाही आणि ही जाणीव पण दिसत नाही. खरं गंमत ही आहे. पण जाणीवेला आपल्याला दिसत नाही हे कळतं की नाही? जाणीवेला हे कळतं, दिसत काहीच नाही, पण तो आहे, जाणत आहे म्हणजे आहे. पण पंचज्ञानेंद्रियाशिवाय दिसत नाही म्हणून ती नाही म्हणता येणार नाही. हे अधोरेखित करण्यासाठी एकांत साधना करावी लागते, आणि ते अनुभव येण्यासाठी साधकाला, म्हणजे शेवटची जी स्थिती आहे ती पाहणाऱ्यानेच पाहणाऱ्याला अनुभवायचं, जाणीवेनेच जाणीवेला अनुभवायचं. बाकी दृश्य सगळं बाजूला आहे. ती जाणीव आणि जाणीव जाणीवला जाणते. या लेवलपर्यंत जेव्हा ही साधना परिपक्व होते तरी सुद्धा ते अनुभवणं फार कठीण होतं. कठीण होतं म्हणजे तत्वच सूक्ष्म आहे, जाणीव अत्यंत सूक्ष्म आहे. जे अनंत स्वरूप जितकं सूक्ष्म आहे तितकी ही जाणीव सूक्ष्म आहे, कारण तेच ते आहे. लक्षात घ्यायचं. मग त्याला धरायचं कसं हा प्रश्न. ते सद्गुरू भक्ती सुद्धा सद्गुरूंना हृदयात धरा. जिथे सद्गुरूंना पाहता येतात तिथेच ते तत्व आहे जाणणार. हृदयात सद्गुरूंना धरतं. भक्तीच्या मार्गामध्ये सद्गुरूंचं रूप धरावं लागतं. सगुण रूप आहे, आधार आहे. आणि ज्यावेळेला सद्गुरूंना हृदयात धरल्यानंतर तेच तत्व, ती जाणीव आहे, तो आधार आहे सद्गुरूंच्या रूपाचा. म्हणजे उदाहरण देतं लक्षात. आरशात प्रतिबिंब दिसतं. आरशापासून आपण लांब गेलो की प्रतिबिंब संपतं, प्रतिबिंब राहत नाही. पण ते असेल नसेल, पण आरसा मात्र असतो ना. आरसा अखंड आहे. तुम्ही समोर गेलं तर प्रतिबिंब आहे, तुम्ही बाजूला नाही दिसणार. ते त्याच्यासमोर जे त्याचं प्रतिबिंब दिसेल. म्हणजे आरसा सतत आहे. तसं जाणीवेच्या ठिकाणी सद्गुरूंचं रूप पाहणं, हृदयाच्या ठिकाणी, तर ते प्रतिबिंब जे ते सद्गुरूंचं प्रतिबिंब धरलं, पण त्याच्या मागे आहे ती जाणीव आहे हे कळतं. म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी शरणागत झालेली जाणीव जेव्हा सद्गुरू रूपाचं सतत चिंतन करते, स्मरण करते, तेव्हा ती सगुण भक्तीच साधकाला पार नेते, पार करते. साधकाचा अहंकार जिथे दूर जातो त्याला हे सद्गुरू रूपच म्हणजेच जाणीव स्वस्थ आहे, हृदयस्थ सद्गुरू म्हणतो आपण त्याला. ती जाणीव जी आहे ती सद्गुरूंचा आकार घेऊन आपल्याला ते अनुभवता येतं सद्गुरूच्या रूपाच्या अपेक्षेत. आणि मग तिथे अखंड स्मरण सुरू होतं. आणि अखंड स्मरण सुरू झालं की तिथे अनुसंधान सुरू होतं. भक्तीचं परिपक्वता ही अनुसंधान आहे. भक्तीतून अनुसंधान. तिथे जिथे जाल तिथे सद्गुरू आपल्या हृदयात आहे की सद्गुरू सतत आहे, हा जो भाव असतो शिष्याकडे तर तो निर्भय असतो. त्याला कसलीच काळजी नसते. जे होणार ते चांगलंच होणार ह्या अंगाने त्याचं सगळं जीवन चालतं. प्रतिकूल परिस्थिती येईल, अनुकूल परिस्थिती काही आलं तरी साधक हा स्थिर राहतो, शांत राहतो. सतत सद्गुरू स्मरणातून सद्गुरूंचा धावा करत राहतो. आणि तिथे त्याला अनुकूल परिस्थिती, अनुकूल संधी आपोआप प्रगट व्हायला लागतात. म्हणून सद्गुरू भक्तीमध्ये पुण्य आहे, ज्ञानपूर्वक भक्ती. लक्षात ठेवा, आपण जी भक्ती सांगतो ती ज्ञानपूर्वक भक्ती, अज्ञानाच्या भक्तीचं नाही म्हणत. आहे ती जाणीव आहे, आणि ही जाणीव सद्गुरूंची आहे, म्हणजेच अनंत स्वरूपाची आहे. हे सत्य ज्ञान जाणीवेत स्फुरायला हवं. आहे ती जाणीवच आहे, आहे ती जाणीव. मग ह्या जाणीवेला कोणी मानपान दिला काही फरक पडत नाही. फक्त त्याला आसक्ती आहे ती सद्गुरूची, बाकीच्या ठिकाणी ती दुरासक्ती. आपल्याला आसक्ती नाही, विरक्ती. दृश्य जगताशी विरक्ती आणि सद्गुरूंची आसक्ती म्हणजे आत्मस्वरूपाची आसक्ती. लक्षात घ्या, ज्ञान स्वरूपाची आसक्ती. त्या आसक्तीतून वैराग्य निर्माण होतं.
वैराग्य म्हटलं की असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काही होत नाही. जे आहे ते आहे, जे मिळेल ते ओके, नाही मिळालं तरी ओके. जाणीवेने म्हणायचं की जाणीवेच्या ठिकाणी हा भाव असेल, नाही मला आम्हाला का नाही मिळत, त्याची काही गरज नाही. कळलं ना? दिलं तरी चांगलं, नाही दिलं तरी चांगलं. कोणी मान दिला तरी चांगला, नाही दिलं तरी. कारण मानपानाच्या पलीकडे जी अवस्था तयार होते त्यालाच म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्वक भक्ती म्हणून ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानपूर्वक भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असे 3 प्रकार आहेत. ज्ञानपूर्व म्हणजे प्रथमच सद्गुरूंच्या जवळ आलेला जो शिष्य आहे त्याला ज्ञान नसतं, पण त्याला सद्गुरूंप्रती आकर्षण असतं की काहीतरी ज्ञान देतायत, मग आपल्याला कळावं म्हणून. ते ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे ते थोडं थोडं सांगतात, थोडं थोडं कळायला लागतं. शब्द कळायला तर मग अरे बापरे सद्गुरू थोडं ज्ञान देतात असं वाटतं, आणि त्याच्यातून त्यांच्यावर आदर येतो. ते ज्ञानपूर्व भक्ती, पण तो पूर्ण एकनिष्ठ झालेला नसतो, पूर्ण त्याला ज्ञान आत्मसात झालेलं नसतं. पण जसं जसं ज्ञान समजायला लागतं आणि त्या ज्ञानातून तो अधिक अधिक सद्गुरू प्रेमात ती भक्ती करायला लागतो, तेव्हा ती ज्ञानपूर्वक भक्ती असते, ज्ञानाच्या अधिष्ठान भक्ती असते. आणि हीच भक्ती फळते तेव्हा ती ज्ञानोत्तर भक्ती होते. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे तिथे सहज ज्ञान असतं शिष्याकडे. तो शिष्य ज्ञान म्हणजे शिष्य म्हणण्यापेक्षा तो सिद्ध होतो. तिथे सहज ज्ञान प्रकट होतं, सहज ज्ञानातून तो जीवन जगतो आणि सहज सद्गुरू स्मरणात तो असतो. त्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. तिथे अनुसंधान सुरू होतं. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अनुसंधान आहे, आणि ही अनुसंधानाची स्थिती ज्यावेळी प्राप्त होते तीच स्वरूपानुभूती प्राप्त होते. आणि तिथेच वैराग्य असतं. वैराग्य ही जाणीवेची परिपक्व अवस्था आहे, जिथे वैराग्य दृश्य जगताची संबंधित असलेली वैराग्य, विरक्ती म्हणजे वैराग्य. हे वैराग्य म्हणजे वस्तूचा द्वेष नाहीये. लक्षात घ्या, कोणतीही वस्तू ही नको मला, हे आवडत नाही, तसं काही नाही. जे आहे त्याचा स्वीकार. कोणती परिस्थितीचा द्वेष नाहीये, ते दुरासक्त नाही, हवं की नको असंही नाही. प्रत्येकाचा स्वीकार, जे आहे त्याचा स्वीकार करायला लागला तर ते वैराग्य असतं. आणि त्या आहे त्या स्वीकारातून अधिक अधिक स्वरूपाशी एकरूपता जितकी साधता येईल तितकं त्या शिष्याची अधिक अधिक जाणीव विकसित होते, परिपक्व होते. ही परिपक्व असलेल्या जाणीवेलाच स्वरूपाची अनुभूती सहज येते, मिळवावी लागत नाही. आहे तिथे ते स्वरूपच आहे, ते सहज स्मरण असतं. आणि त्या सहज स्मरणातून त्या साधकाचं जीवन कृतार्थ होतं. असा साधक सद्गुरूंशी नेहमी एकनिष्ठच राहतो. आता मिळाला बाज झाला, आता कशा वेळी सद्गुरू असं नाही ना, असं होत नाही की बाबा तो पार झाला, माझ्याला सद्गुरूंची काय गरज नाही असं नाही. तो नेहमी कृतज्ञच राहतो सद्गुरूंप्रती, त्याचं सतत तिथे भक्ती करत राहणार. आणि म्हणून भक्तीतून साधना, मगाशी सांगितल्याप्रमाणे सद्गुरूंना आपल्या हृदयात धरून सतत स्मरणात राहणं ही साधना आहे. ती एकांत पण असते आणि ती लोकांत म्हणते. चालता बोलता पण ही संजीवनी भक्ती करता येते की ते सद्गुरूंचं सतत स्मरण, देवत्वाच्या भावात. सद्गुरू ही व्यक्ती नव्हे तर सद्गुरू ही दिव्य शक्तीच आहे, हा भाव तिथे असतो. व्यक्ती म्हणून पाहायला लागलात तर तिथे दुजेपण पण येऊ शकतं किंवा शंका येऊ शकतात, आणि तिथे मग आपला मार्गामध्ये अडथळा येतो साधकाच्या. तिथे पूर्णतः शरणागत होणं हाच महत्वाचा मुद्दा आहे. तिथे जे काही आहे ते सांगायचं, ते सद्गुरूंकडे सांगायचं. हा जेव्हा भाव असतो त्यावेळेला त्या साधकाची प्रगती होते. आणि असा वैराग्यशील साधकच साक्षात्कारासाठी पात्र असतो. इतरांना ती पात्रता मिळायला अभ्यास खूप करावा लागतो. म्हणून ज्ञानातून भक्ती, भक्तीतून वैराग्य आणि वैराग्यातून साक्षात्कार. हा साक्षात्कार सर्वांना हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ